रामायणानंतर परत एक प्रसंग आहे बघा. भजन करा आपण बघू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वाल्या कोळी नावाचा एक डाकू होता. तुम्ही सर्वांनी ऐकलेला प्रसंग आहे. वाल्या कोळी नावाचा एक डाकू होता. त्याचं काम काय होतं? तो लोकांना मारायचा, त्यांचं सोनं वगैरे लुटायचं, त्यांची हत्या करायचा. आता हत्या वगैरे केलं तर पाप तर वाढलं. जळतील पापी जन्मांतरीची किंवा जन्मांतरी त्याचं पाप कसं नष्ट होतं. हत्या करायचा. एक वेळेस काय झालं की नारद त्या रस्त्याने चालले असते. नारद जात असताना तो काय करतो की नारदांना अडवलं की तो काय म्हणतो, तुमच्या जवळचे जे काही असेल ते मला देऊन टाका. हा म्हणतो माझ्याजवळ काहीच नाही. मग नारद खूप हुशार होते. नारद म्हणतो नेमकं तू हे एवढं पाप कृत्य करतोय, लोकांना मारतोय, लोकांना लुटतोय, त्यांच्या जवळचं सर्व सोनं नाणं जे काही असेल ते घेतोय, नेमकं हे कशासाठी करतोय तू? कशासाठी करतोय? ते म्हणजे माझ्या बायकोसाठी, बायको मुलासाठी. बरोबर. ते एवढा प्रश्न ऐकला की नारद त्याला म्हणतो मग तू जर एवढं पाप करतो बायकोसाठी करतो तर तुझं हे पाप बायको घेणार आहे का म्हणे अर्ध वाटून? बरोबर. मग तू म्हणतो घेईल म्हणे. का नाही घेणार? ते म्हणजे तू काय कर, तू जा आणि बायकोला विचारून ये म्हणे की तुझं पाप ते घेते का. तो काय करतो मग ते म्हणजे तो तिथं थांबला. त्याला असं वाटलं नारद काय पळून जायसाठी काहीतरी युक्ती करायला लागला काय करू. तो म्हणे नाही मी पळून जात नाही, मी तेच थांबतो, तू जा हे विचारू नये. तो जातो, बायकोला विचारतो की मी जे एवढं करू राहिले तू कोणासाठी करू राहिलो, तुमच्यासाठी करू राहिलो. कोणत्याही व्यक्ती जे करतो सर्व परिवारासाठीच करत असतो, परंतु तो विचारतो बायकोला की नेमकं हे मी जे पाप करू राहिलो, हे सर्व जे गोष्टी करू राहिलो हे तुमच्यासाठी करू राहिलो, तुम्ही हे घेसाल का माझं वाटून? बरोबर. मग त्यावेळेस ती काय करते, ती म्हणते हे पाप कसं घेता येईल, जसं मी ते म्हणतो मी तुझ्यासाठी करू राहिलो, तू वाटून घ्यायला पाहिजे. बरोबर. मग ती काय करते, घरात गेल्यानंतर काय करते, घरात थोडा वेळ थांबते आणि घरातून पळतच येते मागे. ते म्हणते विंचू चावला म्हणते मला. विंचू चावल्यानंतर काय म्हणते की मला खूप विंचू चावला म्हणे, तुम्ही माझ्या वेदना वाटून घ्या म्हणे. आता वेदना, स्वतःच्या वेदना वाटून घेतात का? समजा एखाद्या व्यक्तीला बदमाशी चावली किंवा विंचू चावला, समजा तुम्हाला चावून चावला बरं का, तर तुमच्या वेदना कोणी घेऊ शकतो का? ते बाबा घेऊ शकतो का? नाही. आता बाबांच्या पायांना त्रास असेल किंवा काही असेल तर आपण वाटून नाही घेऊ शकत नाही. तर ती म्हणते वेदना वाटून घ्या. तो म्हणतो वेदना कशा वाटून घेऊ? त्यावेळेस त्याला असं हे होतं, बोध होतो. ते म्हणतो जर ह्या वेदना जर तुम्ही वाटून घेऊ शकत नाही तर मी तुमचं पाप कसं वाटून घेऊ? ती म्हणाली त्याला बोध असं होतो. मग की त्याला असं वाटतं हे पाप आपण नाहक पाप करू राहिलो. तो नारद मुनीकडे जातो. तो नारद मुनींना विचारतो की हे पाप मला नष्ट करायचं, आता काय करू? खूप पाप झालं माझ्याकडून. तो सर्वांचे असे मुंडके कापायचा, सोनं लुटायचा, सर्वांना मारून टाकायचा. खूप पाप झालं त्याच्याकडून. ते पाप घालायचं होतं. जळतील पापी जन्मांतरी हे त्याचं पाप पूर्ण नाही करायचं होतं. ते नेमकं काय करायचं? पण नारद त्याला बोध करतात, तू काहीच करू नको, फक्त देवाचं नामस्मरण कर. त्याला ह्या गोष्टी पटतात. नामस्मरण कर म्हणलं तर ते म्हणतो नेमकं काय करू? तर तो काय म्हणतो, नारद त्यांना सांगतात तू काय कर, फक्त देवाचं नाम कोणतं घे, राम 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 असं देवाचं नाव घे. मग तू डाकू होता, देवाचं नाव असं एवढं कोणाच्या मुखात थोडी नेलं सरासरी. आता तुम्ही जे सात्विक साधक लोक आहात समजा आपण सर्व, ते इथे येणार, नामस्मरण घेणार. परंतु काही काही लोक असतात त्यांना देवाचे नाव पुसून चीड असते. सप्ताह कोणी करायला लागलं त्याच्यापासून चीड, अशा गोष्टी असतात. देवाचं नाव येणं सोपं नसतं. देव आवडणं ही एवढं सोपं नसतं. काहीतरी म्हणजे पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असावं लागतं. असं म्हणतात ना, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल यावं. एवढं सोपं नसतं. म्हणून तो काय करतो, तू म्हणतो की तुम्ही देवाचं नाम घ्या, राम 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 घ्या. त्याला येत नसतं. तू म्हणतो मरा 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 मरा, उलट बोलत. तरी सुद्धा तो म्हणतो तू घेत राहा. तू एवढं देवाचं नाव घेतो, मरा 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 म्हणता राम राम येतो. आणि राम राम येते त्याचं सर्व पाप नाही सरतं. विठ्ठल विठ्ठल.